हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आज आहे आमचा डे 3 आणि आज आम्ही ठरवलं आहे की ओल्ड गोवाला जाऊ आम्ही। आणि तिथं काही चर्चेस वगैरे आहेत, फाउंटेन हेस आहे, स्ट्रीटवर असं काहीतरी आहे कलरफुल, तर तेही बघून येऊ। बघू आज ऊन पडण्याच्या आधी काय कवर व्हायचं ते कवर करून घेऊ आणि परत आम्ही रिटर्न रूमवर येणार आहोत आणि परत संध्याकाळी आम्ही पार्टीला जाणार आहोत। तर आजचा लुक मी हा असा केलेला आहे। कसा दिसतोय ड्रेस? छान आहे ना? तर चला, बाकीच्यांची तयारी झाली आहे का आपण बघून घेऊ। चलो, केलं का? लॉक केलं नाही? बेडरूम दरवाजा पण केला तर म्हणते। चला, उशीर होतोय। तर आता आम्ही आलो आहोत ओल्ड गोवामध्ये आणि ही जी आहे चर्च, याला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केलेलं आहे। बॅसिलिका चर्च आहे, हे खूप जुनी आहे, पोर्तुगीजच्या काळातलं। याचं बांधकाम 1594 ते 1605 मध्ये पूर्ण करण्यात आले। बोरुक वास्तुकला आहे आणि पोर्तुगीज वसाहती वास्तुकला आहे ह्यात, या आर्किटेक्चरची शैली। चर्चच्या आतमध्ये बरीच लाईन होती आणि तिथे व्हिडिओ काढण्यास अलाउड नव्हतं, म्हणून मी फक्त तुम्हाला बाहेरचाच व्ह्यू दाखवू शकते। तिथे आतमध्ये गेल्यावर ना सुंदर असं लाकूड काम आणि कोरीव काम आपण बघू शकतो, आणि जे इथे इतिहासात खूप आकर्षक आहे। हे जे चर्च आहे हे जगातील पोर्तुगीज मुळाच्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे। हे इतकं सुंदर बांधण्यात आलेलं आहे। आम्ही इथं जो बसलो आहोत ते छान निसर्गरम्य वातावरणात, झाडच झाडं, इथं थोडासा विसावा घेण्यासाठी बसलो आहोत आणि आजूबाजूला पूर्ण स्वच्छ नीट क्लीन होतं सगळं। आणि हे बाहेरच्या साईडला काही कलाकृती करून ठेवलेल्या होत्या त्यांनी। काही पेंटिंग्स आहेत, काही मूर्तीज आहेत। चला, आपण त्याच चर्चेच्या समोर एक म्युझियम आहे, त्याचं नाव आहे आर्किओलॉजिकल म्युझियम ऑफ गोवा। ओल्ड गोव्यालाच आहे हे, त्याच्या समोरच आहे। हे खूप मोठं म्युझियम आहे आणि इथं प्राचीन तत्व काळात सापडलेल्या मूर्तीज वगैरे कलाकृती ज्या आहेत तिथे ते सांभाळून ठेवलेले आहे। तर चला तर मग आपण जाऊया। इथे पण कॅमेरा फोटोज अलाउड नव्हते, त्यामुळे तिथे आतमधलं काही शूट करता आलं नाही, पण खूप सुंदर आहे बघण्यासारखं। आतमध्ये खूप छान कलाकृतीत आहेत। थंड पण लागतंय। हे माहीत नव्हतं म्हणून पटकन कॅमेरा माझा ऑनच होता, म्हणून हे पटकन हा एक सीन कॅप्चर झाला तिथला। सो तिथे अलाउड नाही आहे, म्हणून एवढंच। चला, बघता बघता आम्ही हॉटेलमध्ये घुसलो आणि आम्हाला भूकही लागली आहे आणि आम्ही आता सरळ जेवायला आलो आहे। जेवायला जाऊया आता। तिथेच एक हॉटेल होतं जवळपास। वाजले किती? 12:15 झाले। जेवायला जाऊ आता। अजून हॉटेल खाली आहे सध्या। काय खाणार आहेस तू? पप्पा जे सांगतील। अरे नाही यार, पप्पा जे सांगतील ते नको। ती कसली पाहिजे? काजू करी? काजू करी। अरे काजू करी बोला, कत्री बोलायचं सोडून करी बोलायचं सोडून कत्री। जाम हसायला हे, तर काही चुकलं का? वाव, बटर नान।
सबको डायरेक्ट बांटो ना पूरा। हा गोव्यातला सगळ्यात फेमस चर्च, व्हाईट चर्च म्हणतो आम्ही. आणि त्यानंतर आम्ही सरळ गेलो फाउंटेन हाऊसला. तिथेही खूप फिरलो, भरपूर फोटोज काढले. खूप छान आहे गोवा, नीट क्लीन आहे, स्वच्छ आहे, कलरफुल आहे मेन म्हणजे. तर आता संध्याकाळ झाली आणि आम्ही डायरेक्ट रेडी होऊन कुठे आलो माहिती आहे? कसिनोला. तिथे छान पार्टी, एन्जॉय, लास्ट नाईट म्हणून आम्ही एन्जॉय करायला आलो आहे. कसिनो काय असतं, कसिनो हे एक्झॅक्ट बघायला आलो आम्ही. मॅजेस्टिक कसिनोला आलो आहे आणि खूप सुंदर आहे. तिथून एका बोटीतून दुसऱ्या बोटीत, दुसऱ्या बोटीतून तिसऱ्या बोटीत घेऊन आम्हाला तिथे घेऊन गेले होते. तर मजा आली. हे वेटिंग बोट होती आणि आम्ही इथं बसलो होतो वेटिंग बोटला. आणि 1-2 बोट होत्या, ते येऊन जाऊन सोडत होत्या. चलो इंतजार खतम. आता त्या वेटिंग बोटमधून आम्ही आता दुसऱ्या बोटमध्ये जातोय, म्हणजे ती आम्हाला कसिनोच्या बोटमध्ये घेऊन जाईल. खूप भीती वाटायची ह्या बोटीतून त्या बोटीत यायला, पण मस्त वाटत होतं, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स म्हणून आलो. आम्ही छान सगळे ब्लॅक आउटफिट मध्ये लेडीज मस्त मस्त रेडी झालोय. आजूबाजूचं दाखवते बघा, ती बोट तिकडची. हॉट डॉग आहे का डॉग त्याच्यात? अरे बापरे,
असे डिसिजन चुकतात माणसाचे. उचललं जाईल. इकडे ये, इकडे उचललं जाईल तुझं. काय जास्त गुच्छ तिकडे मग कोपऱ्याला. जास्त गुच्छ तिकडे मग कोपऱ्याला. चला वरकट नाही झालं ते. मग पैसे करावं लागतील ना. एकच एक पण नाही. एक पण नाही. माझी आवडती चॉकलेट आहे. ए हिरो तू कसं जिंकला रे सांग. काय रे तुला चॉकलेट लागली ना. अरे त्याला घेतला उचलला. चला तर मग आजची रात्र संपलेली आहे आणि आम्हाला तिथेच 1-1:30 वाजला असेल. तर लास्ट थोडंसं स्नॅक्स वगैरे खाऊन पिझ्झा वगैरे खाऊन आता खूप झोप लागते. आता घरी जायला हवं. चलो चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. बाय, गुड नाईट.